ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील। पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली। विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे। विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार अशी माहिती। संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांचं बौद्धिक। फडणवीस आणि शिंदेंकडनं सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन। मात्र अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती। शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती जुळती। संघाच्या स्मृती भवनात आल्यावर वेगळीच प्रेरणा मिळते। रेशीम बागेतून शिंदेंचं भाष्य। बीडच्या माजल गावात वकील मंगेश ससाडेंच्या वाहनावरती हल्ला। वाहनाची काच फोडल्याप्रकरणी 2 अज्ञातांवर गुन्हा दाखल। धारूर पोलिसांची माहिती। राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा। सभागृहातून आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावरती आरोप। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या PhD प्रवेशावरती मर्यादा घालणार। अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले। 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण PhD करतात, अजित पवारांचं विधान। तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता बरोबर। फडणवीसांकडूनही दुजोरा। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंची चर्चा। लवकरच निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय। अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार। नागपूर विमानतळासाठी बाह्यमार्ग तयार करण्याबाबत बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींमध्ये चर्चा। तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवीन महामार्ग बांधला जाणार। गडकरींची मोठी घोषणा। राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज। पुण्याचं तापमान 8.8 अंश सेल्सिअसवर। आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। इंडिगो कंपनीला एकूण 60 कोटींच्या दंडाची नोटीस। जीएसटी विभागाची मोठी कारवाई। 4 फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर्सना निलंबित केल्यानंतरही कारवाई सुरूच। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज मुंबईत गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार। मात्र मेसीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।